रडायचं नाही, मामाचं नाव घेते, जायचं मामाच्या गावाला दिवाळीला. हा बस का वाढ ग माय तुला प्रगुंडा होईल. अरे आई वडिलांची सेवा करा. सेवा जर मी पुण्य आईजवळ आहे, पंढरीला आणि काशीला जाऊन पुण्य मिळणार नाही. कुठं आहे पुण्य? आई बापांच्या चरणावरती. पंढरीला जाई कुणी काशीला जाई, पंढरीला जाई कुणी काशीला जाई. चारी धाम माझ्या घरी बापा आणि आई, चारी धाम माझ्या घरी बापा आणि आई, चारी धाम माझ्या घरी बापा आणि आई. अरे माय माऊलीने तुझा पोशियाला दंड, माय माऊलीने तुझा पोशियाला दंड. पिकानेच केलं माझे बलवान दंड, पिकानेच केलं माझे बलवान दंड. सावित्री दुनिया तुला नवीन वलाई, सावित्री दुनिया तुला नवीन वलाई. चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाबा आणि आई. अरे संस्काराची खाण आहे. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक व्हा. तरच आजची चांगली विद्यार्थी, चांगली मुलं निपजतील. त्यांच्यावर चांगले संस्कार करा. संतांनी भारुड लिहिली, संत एकनाथांचे भारुड आहे भृगुंडा. अनेक संतांनी भारुड लिहिली. त्यामध्ये प्रबोधन आहे, करमणूक आहे आणि एक उपदेश आहे. आणि म्हणून म्हणतोय संत एकनाथांचं भारुड, भृगुंडा म्हणजे कुकुल बाळ नव्हे. अरे भृगुंडा म्हणजे अशी बालकं जन्माला यावीत, सर्व प्रश्नांची उमग असणारी, सर्व प्रश्नांची जाण असणारी बालकं जन्माला यावीत. म्हणून एकनाथ महाराजांनी हे भृगुंडा भारुड लिहिलं. एका जनार्दनी भृगुंडा झाला, एका जनार्दनी भृगुंडा झाला आणि अज्ञानांध झाला. म्हणून म्हणते वाढ ग माय तुला बी भृगुंडा होईल, चांगला भृगुंडा होईल, संस्काराचा भृगुंडा होईल. आणि बाय तुला, हे आता तुला, अगं मावशी तुला भृगुंडा होईल ग, मैया तुला भृगुंडा होईल ग, मैया तुला भृगुंडा होईल ग, मैया तुला भृगुंडा होईल ग. मंडळी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि याच मराठी भाषेचं गुणगान गाणारा आमचे मित्र बारामतीचे हनुमंत चांदुगडे, ज्यांच्या 8वीच्या पाठ्यपुस्तकात आळशी नावाची कविता आहे, त्यांनी लिहिलेला सवाल जवाब आपणासमोर आता सादर करतोय. हा मराठी भाषेचा थोरवी गाणारा सवाल जवाब. अभंग गाथा अन ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी, तुकारामाची अभंग गाथा अन ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी. संत जनाई ओवी गाते नामदेवाच्या जात्यावरी. जी जी रजी तसाच कर तू सवाल आता, नको सानू आव फुका. अग तसाच कर तू सवाल आता, नको सानू आव फुका. अन नाही शाहीर खोळा मर्दिनी, गुरु आमचा संत तुका. जी जी रजी माझा राजा तुर, माझा सर्जा तुर. ऐक
ऐक मर्दीने तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा ऐक मर्दीने तुला सांगतो ऐकून घे तू आता जरा तोरण्याचे तोरण हात शिवशाहीचा पाया खरा जी जी ररी प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग प्रति शिवाजी होऊन मावळा प्राणपणाने लढला ग म्हणून मर्दीने गडकोटांचा इतिहास इथे घडला ग जी जी ररी माझ्या राजा तुला माझ्या सर्जा तुला मग ऐक आपली परंपरा या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग जी जी रजी माय जिजाऊ रमा अहिल्या संस्काराच्या खाणी ग माय जिजाऊ रमा अहिल्या संस्काराच्या खाणी ग आणि या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग जी जी रजी माझ्या राजा तुला माझ्या सर्जा तुला मदारी मेहतर गाझी हैदर जीवा शिवाला आता स्मरू शहाजी राजे माय जिजाऊ संत तुकोबा खरे गुरु जी जी रजी अग बहिर्जी नाईक गुप्त हेर अन अरमार संभाळी दौलत खान बहिर्जी नाईक गुप्त हेर अन अरमार संभाळी दौलत खान अन रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले आपले प्राण जी जी रजी माझ्या राजा तुला माझ्या सर्जा तुला शंभू राजा इथेच लढला ऋणात त्यांच्या राहू ग अग शंभू राजा इथेच लढला ऋणात त्यांच्या राहू ग अन कष्टकऱ्यांच्या तळहातावर लिहितो अण्णा भाऊ ग जी जी रजी अग सुख दुःखाचं दळण दळता ओवी बोलते जात्याची ग जात्याची सुख दुःखाचं दळण दळता ओवी बोलते जात्याची अन भावगीताची कथा गई काळ जातल्या नात्याची जी जी रजी माझ्या राजा तुला माझ्या सर्जा तुला मोठवरचं गाणं कुणबी धावेवरती गातो ग मोठवरचं गाणं कुणबी धावेवरती गातो ग अन भल्लरीच्या ललकारी मळाडवा होतो ग जी जी रजी विस्तार होतो शब्दाचा मग जन्मा येते कादंबरी विस्तार होतो शब्दाचा मग जन्मा येते कादंबरी भजन कीर्तन पोवाड भरू रोज चालते घरोघरी जी जी रजी माझा राजा तुला माझा सर्जा तुला अरे सलाम करते तुला शाहिरा अंगाई में गाते रा झुजवताना बोल बोबडे बाल गीत ते होते रा जी जी रजी ऐकून नको सुभांडू आता शाहिरा सवाल जवाब करू पुरा अरे नको सुभांडू आता शाहिरा सवाल जवाब करू पुरा जपू वारसा संस्काराचा जपू आपली परंपरा जी जी रजी माझी राणी तू ग माझी हरणी तू ग मंडळी
भूपाळी ते भैरवीचा प्रवास हा असा सुरू राहील. अजून एक परिचय बाकी आपण ओळखला असेल. ह्या कार्यक्रमाचे सूत्रधार आणि निवेदक त्यांचं नाव आहे कृष्णात पाटोळे सर. आमच्या तुंग येथे विठलाई नगर शाळा आहे, धरणग्रस्त शाळा. 10 वर्ष त्या शाळेत त्या शिक्षकांनी काम केलं. जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग, शाळेचं अंतरंग बाह्यांग फुलवलं. अनेक शाळांनी भेटी दिल्या, कोकण संस्कृती आणली शाळेमध्ये. त्यावेळी आपल्याच तालुक्यातील विजापूरचे नामदेव माळी साहेब यांनी शाळा भेट नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये या शिक्षकांची सुरुवातीला त्यामध्ये त्यांनी लेख लिहिला आणि त्यानंतर त्यांची बदली समडोळीला झाली. पहिली 5 वर्ष मुलांच्या शाळेत आणि आता मुलींच्या शाळेत आहे. मुलांच्या शाळेत ते अनेक उपक्रम राबवले. त्यातला एक 2रीतला मुलगा त्यांनी ओळखला, गौतम पाटील नावाचा, आणि त्याच्यात गुण ओळखले, कवितेचे गुण आहेत. 3रीत मार्गदर्शन केलं आणि 4थीत त्याचं एक पुस्तक काढलं, गौतमच्या कविता. आणि त्या पुस्तकाला 5वीमध्ये महाराष्ट्र शासनाचं बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळाला. 50,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शिक्षकाचा आणि त्या विद्यार्थ्याचा सन्मान झाला. इतकंच नाही, आता ते मुलींच्या शाळेत आहेत. अनेक ठिकाणी व्हायरल झालाय. त्यांनी राजवाडा निर्माण केलाय मुलींच्या शाळेत. आपण पाहू शकता कधी येऊन समडोळीला. राजवाड्याचा लूक पूर्ण दिलेला आहे. राजवाड्यातली हत्यारं, सगळी आयुध, त्याचबरोबर वेगवेगळ्या पगड्या इथंपासून ते हत्यारापर्यंत. आणि त्या शाळेत गेले की राजवाडा फिरून आल्याचा आनंद होतो. इतकंच नाही, कोरोना काळात शाळा बंद होत्या, पण पाटोळे सरांची शाळा मुलींची सुरू होती. तुम्ही म्हणाल कसं? प्रत्येक गल्लीतल्या 4 मुली एका घरात जमवायच्या अंतर ठेवून आणि त्या 4 मुलींना तिथे वर्ग सुरू करायचे. त्या घरातले एक मदतनीस आणि हे शिक्षक फिरायचे. 27 ठिकाणी वर्ग होते. कोरोना काळात शाळा सुरू असणार एकमेव गाव समडोळी. आणि अनेक ठिकाणी ते व्याख्यानाला जातात, मुलांना लिहितं करतात. मुलांची अनेक पुस्तकं त्यांनी छापलेले आहेत. असे कृष्णात पाटोळे सर यांना बोलवतो. सर या आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून टाळ्या मागतोय. धन्यवाद. धन्यवाद. भूपाळी ते भैरवीच्या निमित्तानं एकमेकाला पूरक असं हा कार्यक्रम हा आमचा आवडा आणि छंद आहे. त्यातून आम्हाला शाळेमध्ये काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि लोकांशी समाजाशी हितगुज साधण्याची एक संधी या निमित्तानं मिळते. आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची प्रेरणास्रोत नामदेव माळी साहेब असतील किंवा मुलांना लिहितं वाचणं करण्यासाठी मुलं लिहिती व्हावी, मुलं वाचती व्हावी म्हणून 4 मुलांचे कथासंग्रह माळी साहेबांच्या सहयोगातून आम्ही काढले आणि महाराष्ट्रभर शाळांमध्ये वाचन चळवळ जोपासली जावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद. कार्यक्रमाच्या आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. म्हणजे रात्रीच्या लोककलेला सुरुवात झालेली आहे आणि गावामध्ये तमाशा, जत्रा, यात्रा म्हटलं की हौशे-नवशे असतात. मग हौशे-नवशांची करमणूक झाली पाहिजे म्हणून तमाशा ठेवतात आणि तमाशामध्ये गण, गवळण, बतावणी, लावणी आणि छक्कड असे प्रकार असतात. चला तर म्हणजे त्यातल्या लावणीचा आणि बतावणीचा आस्वाद घेणार आहोत महेशराव. म्हणून असं म्हटलं जातं की मिठाशिवाय स्वयंपाक नाही, तसा लावणी आणि बतावणीशिवाय तमाशा नाही बरं का. चला आपण पारंपरिक लावण्याची एक नृत्य शृंखला याचा अनुभव घेऊया. पारंपरिक लावणी आपल्यापुढे सादर होते. सगळ्यांनी सांगा.
अशी रुखा नजर त्यात भरलं जहर अशी रुखा नजर त्यात भरलं जहर कोटरे आणि जिव्या माझा जिंकला कोटरे आणि जिव्या माझा जिंकला पडदा लाजाचा पडदा लाजाचा लाजाचा फेकला पडदा लाजाचा फेकला पडदा लाजाचा फेकला गाडी आलावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी 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 छान गाडी असावी गाडी दोन बैलांची जोडी छान नवी असावी गाडी दोन बैलांची जोडी गाडीवान शौकीन ग माझ्या गाडीवान शौकीन ग ए सरजात गाडी आणावी बुरख्याची बुरख्याची दोन चाकी 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 खेळताना रंगबाई होळीचा होळीचा खेळताना रंगबाई होळीचा होळीचा वाट लागत ना माझ्या चोळीचा वाट लागत ना माझ्या चोळीचा खेळताना रंगबाई होळीचा होळीचा खेळताना रंगबाई होळीचा होळीचा वाट लागत ना माझ्या चोळीचा वाट लागत ना माझ्या चोळीचा आम्ही तरल्या गपोरी जमलो गावालाही आम्ही तरल्या गपोरी जमलो गावालाही सख्यांची आले छारी उडविली ती पिचकारी सख्यांची आले छारी उडविली ती पिचकारी धकधक धरधर टोळीचा टोळीचा धकधक धरधर टोळीचा टोळीचा वाट लागत ना माझ्या चोळीचा 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 कार्यक्रमाचा शेवट आपण घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत. तत्पूर्वी कोणाला आभार किंवा काय संयोजकाच्या वतीनं उद्याचं काय आव्हान करायचं असेल किंवा आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया, आभार आणि शेवटचा एक विचार घेऊन आपण या निमित्तानं तशी ही व्याख्यानमाला आहे.
आज या ठिकाणी लक्षवेधी व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आपल्या सर्वांच्या साक्षीनं आवडलं ना सर्वांना? धन्यवाद. शेवट ही आपल्याला काहीतरी एक विचार घेऊन जायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपण बघत असतो, पण आज राजे असते तर त्यांना काय वाटलं असतं, एक वेगळा पैलू कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण विचार घेऊन जायचा आहे. खऱ्या अर्थानं विचार ज्ञानयज्ञ सोहळा या लक्षवेधी व्याख्यानमालेच्या निमित्तानं स्वर्गीय R.R. आबा पाटील यांच्या नावानं होतोय आणि त्यांच्या नावाला साजेल अशी ही व्याख्यानमाला. उद्या दुसरे पुष्प इथं कोपरले जाणार आहे. मागाशी मी सांगितलं लोककवी प्रशांत मोरे यांनाही आम्ही तुकामध्ये आणलं होतं. अगदी खेळून ठेवलं होते 1.5-2 तास. त्याचा अगदी सुमधुर, कोमल आणि पहाडी आवाज, या तिन्ही आवाजातून ते कविता सादर करतायत आणि आपल्या काळजाला हात घालतायत. जरूर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आणि अफलातून अप्रतिम असं कविता अभिव्यक्ती त्यांच्याकडे आहे, नामांकित आहेत. आम्ही 10 वर्षापूर्वी आणले होते, त्याच्यानंतर आता खूपच कार्यक्रम बहारदार आहे. तिसरे पुष्प आहे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे. मराठी भाषेवर अतिशय प्रभुत्व असणारं आणि वेगळी भाषा, तुम्ही वहीपेन जर घेऊन बसला तर या निमित्तानं अभ्यासात्मक व्याख्यानमाला. वेगवेगळे शब्दांचे अर्थ आपल्याला लागणार नाहीत, शब्दकोशामध्ये जाऊन शोधावे लागतील किंवा सरतेशेवटी सरांना प्रश्नोत्तर विचारा आणि ह्या शब्दाचा काय अर्थ आहे बघा. तर खूप वाचन आहे. त्यानंतर चौथे पुष्प स्वर्गीय R.R. आबा पाटील यांच्याबरोबर ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री होत्या, खासदार आमच्या तुकनही आल्या होत्या, त्यामुळे त्यांना खूप जवळून आबा माहिती आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण न कधी ऐकलेले, असे न कधी वाचलेले आबा या निमित्तानं ऐकायला मिळणार आहेत. एक चांगली कार्यक्रमाची पर्वणी लक्षवेधी व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं रोहित दादा कल्चरल ग्रुप आणि जिव्हाळा सोशल फाउंडेशन यांना धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाच्या अखेरकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज 12 मावळातील 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात गनिमी काव्याच्या रूपानं बलाढ्य शत्रूवरती कधी शक्तीनं तर कधी युक्तीनं मात केली. रयतेचा राजा, उत्तम प्रशासन, उत्तम अभियंता आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज. बदे बारसा माती आमुची दख्खनची, थोर आमुचा बदे बारसा माती आमुची दख्खनची. कणा कणातून साद घालते भूमीतल्या वीरांची, भूमीतल्या वीरांची. जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा. परंपरेचे पाईक आम्ही, ध्येय आमुचे उच्च असे, ध्येय आमुचे उच्च असे. वैभवशाली महाराष्ट्राचे स्वप्न एक नयनी वसे, स्वप्न एक नयनी वसे. हिमालयाचे रक्षण करतो आम्ही लेकरे शिवबाची, कणा कणातून साद घालते भूमीतल्या वीरांची, भूमीतल्या वीरांची. जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा. एक आमुचा प्रांत आगळा, बलिदानाची श्रेष्ठ प्रथा, बलिदानाची श्रेष्ठ प्रथा. कुणापुढेही झुकणे नाही, स्वाभिमान ही दीर्घ कथा, स्वाभिमान ही दीर्घ कथा. आगमानेने गुंजन करतो गाथा इथल्या शौर्याची, कणा कणातून साद घालते भूमीतल्या वीरांची, भूमीतल्या वीरांची. जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा, जय हो, जय हो महाराष्ट्र माझा. जगदंब
जगदंब जगदंब जगदंब. जयंत्या आणि उत्सवांच्या वेळी काढले जाणारे कर्कश आवाज ऐकून आमचे कान आता बधीर झाले. वारकऱ्यांच्या टाळांचा आणि घारकऱ्यांच्या तलवारींचा खणखणाट ऐकणाऱ्या या कानांना हा आवाज आता सहन होत नाही. गाड्या पळवून घोषणा देणे, मूर्त्या झेंडे यांचा देखावा करणे, अरे यापेक्षा देशहिताच्या गोष्टी करा. जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणुसकीला हात घाला. तसा आम्ही एक एक मावळा उभा केला. आज माणूस माणसापासून फुटत चालला, निसर्ग माणसापासून दूर होत चाललाय. अरे सावरा त्यांना, जसं आम्ही सावरलो होतो स्वराज्याच्या अस्मितेला. एकेकाळी स्वराज्य व्हावे तो स्त्रीची इच्छा, आणि आज दहशतवाद, भ्रष्टाचार, लूटमार, बलात्कार आमची उत्सव मूर्ती म्हणून मिरवण्यासाठी या स्वराज्याची निर्मिती नव्हती केली आहे. माझा सह्याद्री, इथले गडकोट, इथला सारा मुलूक आमच्यासाठी जीव की प्राण. माझ्या मर्द मावळ्याने तळ हातावर शिर घेऊन त्याचं रक्षण केलं. हाती सोन्याचा नांगर धरून आम्ही स्वराज्य उभारलं. आमच्या नंतरही इथलं स्वराज्य अबाधित राहील असं वाटलं होतं. पण या महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवली तुम्ही? नाही, हे थांबलं पाहिजे. आमच्या नावाचा मंत्र जपायचा असेल तर हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत आणि मस्तकात देशसेवेचा वनवा पेटू द्या. आमच्या नावाचा घोष करायचाच असेल तर घ्या शपथ स्वराज्याची, द्या वचन स्वराज्याच्या कर्तव्याचं. जपा आपल्या अस्मितेच्या बलस्थानाला, जतन करा आपल्या अभिजात लोककला आणि परंपरा, आणि मग म्हणा भारत माझा देश आहे, प्रत्येक प्रांत माझा आहे, मी इथल्या प्रत्येक प्रांताचा आहे. उठा, जागे व्हा. या देशाला तुमची गरज आहे, या देशाला तुमची गरज आहे. स्वराज्य तोरण, स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफाचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण झडे, गरजती तोफाचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. गाई, गाई, गाई.